आज आपण पाहणार आहोत कांदा बटाटा भजी मिक्स। त्याच्यासाठी 4 कांदे घेतलेत, कांदे चांगले सोलून घ्यायचे आहेत, लांब लांब कापून घ्यायचे आहेत। 3 बटाटे घेतलेत, बटाटे सोलून घ्यायचे आहेत, बटाट्याचे लांब पीसेस करायचे आहेत, जसे आपण चिप्सला करतो त्या प्रकारे केलेले आहेत। बटाटे पाण्यात टाकून स्वच्छ धुवायचे आहेत। कांद्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, हळद टाकलेली आहे, धने पावडर, मीठ टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे, ओवा टाकलेला आहे, इथे कोथिंबीर टाकली आहे, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे, बारीक चिरलेले बटाटे पण टाकायचे त्याच्यातच। हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं। 10 मिनटं साईडला ठेवले, 10 ते 5 मिनटं साईडला ठेवायचं आहे। हे बघा अशा प्रकारे पाणी अजिबात इथे वापर केलेला नाही आहे, कांद्याला पाणी सुटलेलं आहे मिठामुळे। त्याच्यातच मी बेसनचं पीठ, चण्याचं पीठ आहे ते डाळीचं, ते टाकलं आहे। हाताने मिक्स करून घ्यायचं आहे किंवा चुरून घ्यायचं आहे। एका साईडला गॅस पेटवून कढई ठेवले, कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाले की भजे सोडायचे आहेत। आपल्याला एकाच वेळेस कांदा आणि बटाटा भजी खायला मिळणार आहे। अशा प्रकारे मी कांदा बटाटा भजी मिक्स केलेली आहे। तुम्हीही करा, तुम्हालाही आवडेल, करून बघा। भजी कुरकुरीत होते, खायलाही छान लागते आणि दोन्ही भजी एकाच वेळेस आपल्याला खायला मिळतं, वेगवेगळी करायची गरजच नाही आहे। बटाटा कांदा मिक्स भजी हे बघा अशा प्रकारे केली आहे। भजी छान कुरकुरीत होते, इथे तांदळाचं पीठ न वापरता ही भजी कुरकुरीत झालेली आहे, कारण आपण जे पीठ आहे चण्याचं ते कांद्याच्या पाण्यातच चुरून घेतलेलं आहे, त्यामुळे भजी कुरकुरीत झाले।